ज्योती मल्होत्रानंतर आणखीन एक गद्दार सापडला. सीआरपीएफ जवानाला बेड्या. एनआयएची दिल्लीत मोठी कारवाई. एनआयएने दिल्लीतून एका सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. या सीआरपीएफ जवानाने पाकिस्तानला भारतासंबंधी संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही माहिती पाठवण्यासाठी त्याला पैसे दिले जात होते. तो हे काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत होता अशी माहिती समोर येते आहे. मोतीराम जाट सीआरपीएफ जवानाचं नाव आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर देशातून अनेक गुप्तहेर पकडले गेले आहेत. अलीकडे ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरला सुद्धा गुप्तहेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता सीआरपीएफ जवानाला एनआयएकडून अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एनआयएने सीआरपीएफ जवानाची चौकशी सुरू केली. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला होता. जवानाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच देशांसंबंधी अतिशय गुप्त माहिती पाठवायला सुरुवात केली. त्या बदल्यात त्याला पैसे मिळाले होते. एनआयएच्या निवेदनानुसार आरोपी मोतीराम जाट यांनी 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती दिली आहे. सीआरपीएफने संबंधित जवानाला अटक केल्यानंतर सेवा नियमानुसार नोकरीतून बडतर्फ केला आहे. आरोपीने पाकिस्तानात बसलेल्या त्याच्या हँडल्सना अनेक संवेदनशील माहिती पाठवली आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात अनेक हेर पकडले गेले आहेत आणि यामध्ये सर्वात लोकप्रिय नाव ज्योती मल्होत्रा आहे. यूट्यूबवर ज्योतीवर पाकिस्तानला गुप्तचर माहिती पाठवल्याचा आरोप आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.